आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा बघणार आहे की आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिट केला, कोणत्या वेळेला त्याला बुक केलं, काय त्याच्या मागची सायकोलॉजी होती, ए टू झेड आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. खूप दिवसानंतर मी आजचा व्हिडिओ बनवतोय. जनरली काही कामामुळे मी जरा बिझी होतो, कामात व्यस्त होतो, त्यामुळे कंटिन्यू मी ठेवू शकलो नाही. बट जेव्हा जेव्हा वेळ मिळणार तेव्हा मी कंटिन्युअसली तुम्हाला लर्निंग देणार मी प्रॉमिस केलं होतं. तर आज वेळ होता. आज मोमेंटम पण आपण जबरदस्त कॅप्चर केलं. लाईव्हमध्ये जेवढं पण आपण डिस्कस केलं, काय ट्रेड होता, त्यामागील काय सायकोलॉजी होती, कशा पद्धतीने आपण त्याला मॅनेज केलं, हे टोटली आपण आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये चेक करून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला क्लिअरली दिसत असेल की आपल्या सेटअपनुसार आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केला आहे, जो की निफ्टीमध्ये आहे आणि जबरदस्त प्रॉफिट आपण आजच्या ट्रेडमध्ये बुक केलेला आहे. आज निफ्टीची विकली एक्सपायरी पण आहे. जनरली तुम्हाला माहिती आहे की ज्या दिवशी एक्सपायरी असते त्या दिवशी मी पूर्ण दिवस मार्केटमध्ये ट्रेड करतो, म्हणजे की मार्केटला बघतो, प्रॉपर आपला सेटअप आला तर मी ऍक्टिव्हेट करतो. तर तेच कंटिन्युएशन जे आहे ते आज मी इथे केलेलं आहे. मॉर्निंगमध्ये पण जेवढ्या पण गोष्टी होत्या ते डायरेक्टली तुम्हाला मी क्लिअर केल्या होत्या. भरपूर जणांनी माझ्यासोबत ट्रेड घेतला आणि अल्टिमेट लेवलवर त्याला बुक पण केलेला आहे. बट एक्झॅक्टली त्यामागील सायकोलॉजी काय होती ते सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय, कारण की भरपूर जणांचं मिस झालेलं होतं, तर त्यांना क्लिअरिटी यावी म्हणून मी हा व्हिडिओ क्लिअर करतोय. तर इथे तुम्हाला दिसत असेल ऑर्डर बुकमध्ये की एकच ट्रेड आहे जो की निफ्टीमध्ये आहे. एक्झॅक्टली याच्यामागची सायकोलॉजी काय आहे डायरेक्टली तुम्हाला चार्टवर घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन करून घेतला आहे. क्लिअरली तुम्हाला इथे दिसत असेल निफ्टीचा चार्ट आहे. आजची तारीख आहे 7 आणि आज निफ्टीची विकली एक्सपायरी आहे, जे की कंटिन्यू आता सुरू आहे. ऑलमोस्ट 2:30 वाज आलेले आहेत आणि कंटिन्यू एक्सपायरी सुरू आहे. एक्झॅक्टली आपला सेटअप कुठे ऍक्टिव्ह झाला ते तुम्हाला मी इथे आधी क्लिअर करून देतो. तर कालची जी ओपनिंग होती निफ्टीची ती या झोनवर होती. या झोनवर काल निफ्टीने क्लोजिंग दिली होती. आजची ओपनिंग जबरदस्त गॅप डाऊन होती. या झोनवर आज निफ्टीने ओपनिंग दिली, गॅप डाऊन दिली खालच्या साईडनी. पहिली कॅन्डल जी आहे ती डायरेक्शन अपसाईडनी बनवलं. 5 मिनिटाचं टाइम फ्रेम आपण इथे लावून ठेवलेलं आहे आणि प्रत्येक कॅन्डल जी आहे ती 5 मिनिटाची आहे. तर यांनी जे डायरेक्शन दाखवलं पहिल्या कॅन्डलमध्ये स्ट्रॉंग बुलिश होती, अपसाईडचं डायरेक्शन होतं. ठीक आहे, क्लॅरिटी थोडीफार आलेली होती की हा वरच्या साईडनी जाऊ शकतो, कारण की जे एसएल होते ते वरच्या साईडनी भरपूर जणांचे ठेवलेले होते. त्या बेसिसवर मी लाईव्ह मध्ये पण तुम्हाला क्लिअरली कॉमेंट्री करत होतो की हा वरच्या साईडनी जाऊ शकतो. बट ओपनिंग जी आहे ती एवढी काही खास दिलेली नव्हती. स्पेस नव्हता. जनरली तुम्हाला माहिती आहे की मी 100% जो फोकस करतो तो करतो स्पेसवर. स्पेस जेवढा ओपन राहील, जेवढी जागा मोकळी ओपन राहील, त्या लेवलने आपण तिथे जे आहे ते प्रिडिक्शन करतो आणि त्यानुसार आपला जो सेटअप आहे जेव्हा ऍक्टिव्ह होतो तेव्हा आपण तिथे ट्रेड करतो. बट इथे काय झालं की इथे एक रेंज क्रिएट झाली. तुम्हाला मी लाईव्ह मध्ये कंटिन्युअसली सांगत होतो की इथे हा वरच्या साईडने गेला, खाली आला, वर थांबला आणि त्यानंतर ही एक रेंज बनलेली होती. ठीक आहे, रेंज बनल्यानंतर प्रॉपरली जर तुम्ही बघितलं तर इथे एक ब्रेकडाऊन आलेला आहे विथ WRC आहे, स्ट्रॉंग क्लोजिंग आहे आणि याचं जे कन्फर्मेशन आहे ते पण आपल्याला आपल्या ऑप्शन प्रीमियमवर, आपल्या ऑप्शन चार्टवर क्लिअर झालेलं होतं. त्या बेसिसवर जशी या कॅन्डलची क्लोजिंग आली मी एंट्री एक्झिट केली. तुम्हाला पण सांगितली, सर्व जणांनी माझ्यासोबत एंट्री केलेली होती. जबरदस्त जॅकपॉटसाठी आपण इथे बसणार आहे. मी तुम्हाला आधीच क्लिअर केलं होतं, कारण की आजची विकली एक्सपायरी होती. मी डायरेक्टली तुम्हाला सांगितलं होतं की फक्त या डे लोला एकदा ब्रेक करू द्या, त्यानंतर हा जबरदस्त वेने आपल्याला प्रॉफिट देऊन जाऊ शकतो. तसंच त्यांनी केलेलं आहे. भरपूर जण या लेवलवर घाबरलेले होते, बट प्रत्येक कॅन्डल टू कॅन्डल मी तुम्हाला प्रिडिक्ट आज करून दाखवली एक्झॅक्टली कशा पद्धतीने होऊ शकते, काय होऊ शकते. यानंतरच मी तुम्हाला सांगितलं होतं की आता हा 100% खालच्या साईडने जाणार. फक्त आपल्याला एक रेड कॅन्डल क्लोजिंग पाहिजे, फ्लो मध्ये खालच्या साईडने एक क्लोजिंग पाहिजे. एकदा जर का ती क्लोजिंग आली तर आपण 100% यामध्ये प्रॉफिट बुक करणार. हे तुम्हाला मी आधीच क्लिअर केलं होतं लाईव्ह मध्ये. ठीक आहे, जे पण लाईव्ह मध्ये होते झूम मध्ये माझ्यासोबत त्यांनी प्रत्येकाने बघितलं असं की एक्झॅक्टली त्याच पद्धतीने मार्केटमध्ये आज रिॲक्ट झालेला आहे. थोडंफार याने खालच्या साईडने मोमेंटम केलं. ज्या प्रकारे आपण मोमेंटम कॅप्चर करतो ते इथे क्लॅरिटी नव्हती. ठीक आहे, म्हणून आपण ट्रेडला होल्ड केलं होतं. मी क्लिअर सांगितलं होतं की जो आपण इथे स्टॉप लॉस लावलेला आहे तो आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. मी जेव्हा सांगणार ट्रेल करायला तेव्हाच आपल्याला ट्रेल करायचा आहे. त्यानंतर हा इथे खाली आला, रिट्रेसमेंट दाखवलं. भरपूर जण इथे थोडेफार घाबरलेले पण होते. क्लिअरली सांगितलं होतं की हा आपल्या फेवरमध्ये जाऊ शकतो जोपर्यंत स्ट्रक्चर मेंटेन आहे तोपर्यंत. मग लगेचच यांनी ही कॅन्डल फॉर्म केली, या लोला ब्रेक केलं आणि त्यानंतर डे लोला पण ब्रेक केला आणि स्ट्रॉंग कॅन्डल बनवली WRC. त्यानंतर ह्याच्या खाली आणि क्लोजिंग दिली. त्यानंतर तर मी क्लिअर तुम्हाला सांगितलं होतं की हा आता डाऊन साईडचं क्लिअर जे आहे ते करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर प्रॉपरली फर्स्ट जे ट्रेलिंग आहे स्टॉप लॉसची ती आपली आली या डॉमिनेट कॅन्डलच्या वर इथे. त्यानंतर कंटिन्यूशन आणि डाऊन साईडने दाखवलं. इथे ही कॅन्डल आली. त्यानंतर मी तुम्हाला क्लिअर सांगत होतो की हा होऊ शकते की इथे याला ब्रेक करणार आणि खालचं मोमेंटम कंटिन्यू करणार. तेच यांनी इथे केलं. त्यानंतर पुन्हा थांबलेला होता. भरपूर जण मला विचारत पण होते की ट्रेडमध्ये आहात का. मी क्लिअर तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, की कंटिन्यू सुरू आहे. त्यानंतर ही कॅन्डल आली, हे आणि पुन्हा डे लो ब्रेक केला. ऑप्शन प्रीमियम मी तिकडे डे हाय ब्रेक केला, कारण की आपण पुट साईडने एंट्री घेतलेली होती ऑप्शन बाईंग मध्ये. ठीक आहे, हे जे आपण चॅलेंज चालवतोय कंटिन्युअसली आपल्या स्टुडंट सोबत आणि जे व्हिडिओ पण मी जे बनवतो ते ऑप्शन बाईंगचेच बनवतो. एक स्मॉल अकाउंट मी कंटिन्युअसली आपल्या स्टुडंट सोबत चालवतो, सर्वांना माहिती आहे. तर त्याच क्लॅरिटी मी तुम्हाला देतोय. तर इथे क्लोजिंग दिली, त्यानंतर हे डायरेक्शन आलं. ठीक आहे, ही कॅन्डल आली एक आणि याने डे लो लावून वर क्लोजिंग दिली. जशीच या कॅन्डलने क्लोजिंग दिली मी क्लिअरली तुम्हाला सांगितलं होतं की आता मार्केट डायरेक्टली साईडवेज जाणार. या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर कंटिन्युअसली जर तुम्ही बघाल तर कंटिन्यू मार्केट साईडवेजच होतो. मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की जोपर्यंत या कॅन्डलच्या वर क्लोजिंग देत नाही तोपर्यंत वरच्या साईडचे डायरेक्शन आपल्याला बघायला मिळणार नाही आहे. ठीक आहे, तर त्या बेसिसनी काय झालं की इथे जेव्हा यांनी क्लोजिंग दिली तर डायरेक्टली जसं या कॅन्डलची क्लोजिंग आली क्लिअर झालं होतं की हा आता साईडवेज जाऊ शकतो. तर जो ट्रेल करत आलेला जो माझा ऑर्डर होता, म्हणजे की जे ट्रेड होता, ठीक आहे, जो की
आधी स्टॉप लॉस इथे होता, मग इथे केला, मग कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल करायला स्टार्ट केलं. जेव्हा हा कॅन्डल इथे क्लोज झाली तर डायरेक्टली याच्या क्लोजिंगवर मी जी ट्रेड आहे ती बुक करायला सांगितली. इथे या कॅन्डलमध्ये ऑलमोस्ट ती बुक झाली, त्यानंतर पुन्हा साईडवेज झालं. मग इथे आपण ऑलमोस्ट 12:30च्या दरम्यान आपण इथे या झोनवर आपण इथे लाईव्ह जे आहे ते क्लोज केलं होतं. आणि प्रॉपरली तुम्हाला मी इन्स्ट्रक्शन दिले होते की खालच्या साईडनी जे आहे जर मोमेंटम आलं तर आपल्याला कमी बुक करायचं आहे, कारण काय की ऑलरेडी मोमेंटम एवढी ही झालेली आहे, तर जास्त मोमेंटम आपण कॅप्चर करत नाही. तर त्या बेसिसने काय झालं की भरपूर जणांनी मग या रेंजला ब्रेकडाऊन ट्रेड घेतला या कॅनलमध्ये. त्यांचे पण स्क्रीनशॉट मी बघितलेले आहे, तर आन्सर त्यांना सपोर्टिव्हने दिलं असेल 100% की ट्रेड बरोबर होता आणि प्रॉपरली त्याचं प्रॉफिट पण आपण दिलं आहे. आणि ट्रेड पुट साईडने इथे भरपूर जणांनी बाय केला होता, इथे स्टॉप लॉस होता आणि जबरदस्त हे पण यांनी जॅकपॉट दिला आहे. अल्टिमेट लेवलवर प्रॉफिट इथे झालेला आहे. ठीक आहे, तर हा रेंज होता, याला कंटिन्युएशन मध्ये आपण जास्त प्रॉफिट इथे बुक करणार पण नव्हतो, बट फ्लो जो आला या 3 कॅन्डलमध्ये जबरदस्त होता. त्या बेसिसने याने जे आहे ते कंटिन्युएशन डाऊन साईडचं दाखवलं. तिथे आपण पुन्हा ज्यांनी विचारलं होतं त्यांना कन्फर्म केलं, त्यांनी पण भरपूर ट्रेड इथे घेतलेला आहे. त्यानंतर हा रिव्हर्सल दाखवला. रिव्हर्सल या डॉमिनेट कॅन्डलच्या वर आपला रूल आहे की डॉमिनेट कॅन्डलच्या वर जेव्हा आपण क्लोजिंग देतो त्यानंतर समोरचे टार्गेट जे आहे ते ओपन होतात. ठीक आहे, जसं आपण इथे पण केलं होतं की हा एक आपला टार्गेट 1 होता, त्यानंतर क्लोजिंग दिली आणि खाली तर समोरचे टार्गेट ओपन झाले. त्याच अकॉर्डिंग हा जेव्हा रिव्हर्सल झाला तर यांनी काय केलं, या कॅन्डलच्या वर क्लोजिंग दिली, ऑलमोस्ट या झोनच्या वर पण क्लोजिंग दिली, तर पुन्हा रिव्हर्सल बाईंग साईडने जो ट्रेड आहे तो ऍक्टिव्हेट झाला या कॅन्डलमध्ये. ठीक आहे, इथे एंट्री, इथे स्टॉप लॉस आणि त्यानंतर फर्स्ट टार्गेट कोणतं राहील, तर जिथनं रिव्हर्स झालंय ती लेवल जी आहे ती आपली टार्गेट लेवल राहील. तर कोणती आहे, ही आहे, हा झोन आहे. तर इथे कंटिन्यू बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल बनवत यांनी जे टार्गेट आहे ते आपलं डन केलं. त्यानंतर ह्याच्यावर या कॅन्डलच्या वर आपण काय केलेलं होतं, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं जेव्हा लाईक क्लोज केलं तेव्हा, ह्याच्यावर जर क्लोजिंग देईल तर 100% या सेलरला आणि या सेलरला हा 100% टार्गेट करणार. एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता की या लेवलवर या कॅन्डलने क्लोजिंग दिली, WRC होती आणि तुम्हाला माहिती आहे की जिथे कॅन्डल क्लोजिंग देते त्या टार्गेटच्या वर तर समोरचे टार्गेट ओपन होतात. तर एक्झॅक्टली समोरचे टार्गेट कोणते बघ, हे आणि हे. इथे यांनी काय केलं, टार्गेट डन केलं आणि लगेचच रिव्हर्स झाला आणि कंटिन्यू आता सुरू आहे. ठीक आहे, तर एकदम सिंपल आजचा दिवस आहे, जबरदस्त आहे. जे आपण शिकलो, ज्या गोष्टी तुम्हाला मी शिकवल्या आणि जसं आपण सेटअप फॉलो करून ट्रेड करतो, एक्झॅक्टली ज्यांनी पण तसा ट्रेड जर घेतलेला असेल तर 100% आज ते प्रॉफिटमध्येच असतील आणि 100% पेक्षा जास्त प्रॉफिट असेल, कारण की आजची एक्सपायरी आहे आणि मार्केट पण त्या अकॉर्डिंग मुवमेंट करत आहे, तर जबरदस्त लेवलनी तो प्रॉफिट देऊन जात आहे. ठीक आहे, तर तुम्हाला क्लिअर कट इथे झालेलं असेल की आजचा माझा ट्रेड काय होता आणि सायकॉलॉजी काय होती ती. तर प्रत्येक गोष्ट मी लाईव्ह मध्ये तर एक्सप्लेन केलेलीच आहे. ज्यांचं लाईव्ह मिस झालेलं होतं प्रीमियम मेंबर्स आपले, तर त्यांना क्लॅरिटी द्यायची होती म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. तर इथे एंट्री होती, इथे आपला स्टॉप लॉस होता, त्यानंतर हा स्विंग झाल्यानंतर मी लाईव्ह मध्ये पण सांगितलं होतं की ट्रेलिंग जो आहे तो इथे आलेला आहे. त्यानंतर मग कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल केलं. इथे फायनल मी तुम्हाला सांगितलं होतं की आता मार्केट जे आहे ते आता रिलॅक्स होणार आहे, साईडवेज जाणार आहे, रेंजमध्ये फसणार आहे. तर इथे जशी त्या कॅन्डलने क्लोजिंग दिली या झोनमध्ये मी बुक करायला सांगितलं, बुक झालं, त्यानंतर रेंजमध्ये फसलेलं होतं. मग तुम्हाला सांगितलं होतं की ह्याच्यावर जेव्हा जाईल तेव्हा तुम्ही बाय करणार आणि रेंजच्या खाली जर गेलं तर आपण सेल करणार, म्हणजे पुट बाय करणार, याच्यावर आपण कॉल बाय करणार. पण खालच्या साईडची जे मोमेंटम आहे ते आपलं कमी राहील, कारण की ऑलरेडी मोमेंटम खाली झालेला आहे. तर इथे एंट्री मी भरपूर जणांची कन्फर्म करून दिली होती. इथे आपला स्टॉप लॉस होता, हे मोमेंटम जबरदस्त झालं. त्यानंतर पुन्हा रिव्हर्सल जो आहे तो या कॅनलमध्ये होता. ठीक आहे, या कॅनलमध्ये इथे एंट्री, इथे स्टॉप लॉस, फर्स्ट टार्गेट हे, सेकंड हे आणि थर्ड हे. तर या झोननी कंटिन्युअस यांनी केला आहे आणि अल्टिमेट लेवलचे आज स्क्रीनशॉट मी बघितले. भरपूर जणांचे 50,000, 60,000, 1,00,000, 1,50,000 प्रॉफिट पण क्रॉस झाले आहे. जबरदस्त वेनी सर्वांनी ज्यांनी सेटअप फॉलो केला अल्टिमेट लेवलवर रिझल्ट मी बघितलेला आहे. ठीक आहे, तर इथे आता जी मुवमेंट सुरू आहे ती आता ऑलमोस्ट या रेंजच्या जवळ डेहाच्या जवळपास काहीतरी सुरू आहे. ठीक आहे, हे झालं आता चार्टवर, निफ्टीच्या स्पॉट चार्टवर. यालाच मी ऑप्शन चार्टवर तुम्हाला एक्सप्लेन करतो की किती तिथे मी बुक केलं ते. तर डायरेक्टली मी इथे ऑप्शनचा चार्ट लावून घेतो. तर इथे मी ऑप्शनचा चार्ट लावून घेतला. एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी क्लिअर सांगितलं होतं लाईव्ह मध्ये की 24,500चा पुट मी बाय केलेला आहे. कोणत्या कॅनलमध्ये, तर या कॅनलमध्ये. ती कॅनल कोणती आहे, ही कॅनल आहे. इथे एंट्री होती, इथे आपला स्टॉप लॉस होता. ठीक आहे, इथे थोडंसं खाली आला. मी सांगितलं की स्ट्रिक्ट आपले जे रूल आहे त्यालाच आपल्याला फॉलो करायचे आहे. ठीक आहे, तर इथे थोडंसं घाबरवलं, भरपूर जण इथे घाबरले पण होते. मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की जो रिझल्ट आला आपण त्याला फॉलो करू आणि 100% आपण त्यामध्ये रिझल्ट काढू. तर बघू शकता की इथनं हा रिव्हर्स झाला. त्यानंतर कॅन्डल टू कॅन्डल मी ट्रेल करायला स्टार्ट केलं. तर जो स्टॉप लॉस इथे होता तो इथे ट्रेल केला, त्यानंतर इथे ट्रेल केला, हा ट्रेल केला, हा ट्रेल केला आणि त्यानंतर फायनल जी कॅन्डल होती ती ही होती, जी की ही रिव्हर्स होती. मग या झोनमध्ये त्याला मी बुक केलं आहे. तर एक्झॅक्टली याला जर पॉईंट वाज आपण कॅल्क्युलेट करू, पर्सेंट वाज जर कॅल्क्युलेट करू तर ते किती आलेलं आहे ते पण आपण इथे चेक करून घेऊ. तर एक्झॅक्टली या झोनपासनं तर या झोनपर्यंत तिथे तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली 170%, म्हणजे 1,00,000वर किती
1,70,000 रुपये प्रॉफिट इथे भरपूर जणांचं झालेलं आहे. मी बघितलं ऑलमोस्ट. मी कशा पद्धतीने ट्रेड करतो हे तर तुम्हाला क्लिअरिटीने माहितीच आहे. ठीक आहे, माझं तर 100% इथे झालेलंच होतं. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं जे बुक झालेलं आहे ते झालेलं आहे 135 ते 140% जवळपास. कारण की जेव्हा पोझिशन बुक होते तर तेव्हा आपल्याला ते पर्सेंट दिसत नाही. म्हणून तर इथे जर तुम्हाला जर दाखवलं मी इथे या झोनवर, तर या झोनवर माझं बुक झालं होतं 137 135च्या जवळपास पर्सेंटच्या जवळपास आपलं इथे बुक झालेलं होतं. त्यानंतर मार्केट पूर्ण रेंजमध्ये गेलं. भरपूर जणांनी इथे एंट्री घेतली, हे मोमेंटम कॅप्चर केली. त्यानंतर तर हा टोटली रिव्हर्स झालेला आहे, जर की मी याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. 100% तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, तर निफ्टी एकदम जबरदस्त आज रिस्पॉन्स करत आहे. ठीक आहे, खालच्या साईडनी पण वरच्या साईडनी पण आपला सेटअप पण अल्टिमेट लेवलनी काम करत आहे, जे की तुम्हाला मी प्रॉपरली बुक करून दिलेलंच आहे. पुट साईडचा ट्रेड, कॉल साईडचा ट्रेड पण रिव्हर्सल भरपूर जण ट्रेड करत आहेत. कंटिन्युअसली माझी व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज बघू शकता की कंटिन्युअसली वाढत आहेत. तर भरपूर जणांचे स्क्रीनशॉट येत आहेत. कंटिन्यू मार्केट फ्लोमध्ये आज सुरू आहे. तर भरपूर जणांचा आज जॅकपॉटच बनणार आहे, हे क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे, तर निफ्टीचं क्लिअर झालं असेल की आजचा ट्रेड काय होता, कशा पद्धतीने त्याला मॅनेज केलं, काय सायकोलॉजी होती, सेकंड एंट्री कुठे बनली, थर्ड एंट्री कुठे बनली, रिव्हर्सल कुठे होता, कंटिन्यूशन कुठे होता, A to Z इथे तुम्हाला क्लिअर झाले असेल. सोबतच मी एक तुम्हाला बँक निफ्टीचा पण ट्रेड दिला होता. मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की आज निफ्टीची एक्सपायरी आहे. ठीक आहे, जे अग्रेसिव्ह प्ले करतील ते माझ्यासोबत निफ्टीमध्ये ट्रेड घेतील. मी सांगितलं होतं की मी निफ्टीमध्ये घेणार आहे आणि ज्यांना कन्झर्वेटिव्ह प्ले करायचं आहे ते तुम्ही बँक निफ्टीमध्ये जाऊ शकता आणि तिथे ट्रेड करू शकता. मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं. तर बँक निफ्टीचा काय सिनेरियो होता तो पण आधी तुम्हाला क्लिअर करून देतो, म्हणजे त्याची पण पिक्चर जी आहे तुम्हाला इथे क्लिअर होऊन जाईल. तर बँक निफ्टीचा ट्रेड इथे आपण डिस्कस करून घेऊ की आजची तारीख आहे 7. तर बँक निफ्टीची पण ओपनिंग आजची जी होती ती इथे गॅपडाऊन होती. इथे चार्ट जो लावलेला आहे तो इथे बँक निफ्टीचा आहे. तर क्लिअर कट दिसत असेल. कालची जी क्लोजिंग होती बँक निफ्टीची ती या झोनवर होती. ओपनिंग आज इथे दिली, थोडं फार वर गेलं, खाली आलं आणि एक्झॅक्टली कुठे तुम्हाला एंट्री दिली होती पुट साईडची. तुम्हाला सांगितलं होतं की पुट कुठे बाय करा, या झोनवर, या कॅन्डलच्या क्लोजिंगवर. इथे एंट्री, इथे स्टॉप लॉस होतं आणि ट्रेल करत 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 या झोनवर भरपूर जणांनी बुक केलं. त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं याच्यावर जेव्हा क्लोजिंग देईल तेव्हा आपण एंट्री करणार. तर कंटिन्यूशन मध्ये कुठे एंट्री झाली, हा झोन इथे रिव्हर्सल झालं. त्यानंतर जेवढा सेटअप कन्फर्मेशन दिलं निफ्टीने तेवढं बँक निफ्टीमध्ये नव्हतं. ठीक आहे, म्हणून इथे कोणी ट्रेड घेतलेला पण नाही आहे. जेवढं पण ट्रेड होते ते आज निफ्टीमध्ये होते आणि जनरली ज्या दिवशी ज्या इंडेक्सची एक्सपायरी असते त्या इंडेक्सवरच जास्त फोकस असतो. तर भरपूर जणांचे स्क्रीनशॉट जे मी बघितले ते पूर्णपणे बघितले मी निफ्टीवर. तर बँक निफ्टीला आपण तसं हे केलेलं आहे. बट जो मॉर्निंगमध्ये जे मी लाईव्ह होतो आणि लाईव्हमध्ये ज्यांना जो ट्रेड दिलेला आहे, ज्यांनी माझ्यासोबत ट्रेड घेतला, ठीक आहे, त्यांना मी जो ट्रेड दिला होता कन्झर्वेटिव्हली तो दिला होता इथे. इथे एंट्री, इथे स्टॉप लॉस आणि त्यानंतर कंटिन्युअसली या झोनपर्यंतचं प्रॉफिट जे आहे ते बुक केलं आहे. तर ऑलमोस्ट स्पॉटमध्ये जर आपण कॅल्क्युलेट करू ते मोमेंटम किती होती, तर ऑलमोस्ट या झोनपासून तर या झोनपर्यंत ऑलमोस्ट 150 पॉईंटची मोमेंटम होती. अल्टिमेट लेवलनी मोमेंटम दिली आहे. कन्झर्वेटिव्हली प्रॉपरली स्ट्रेंथ अकॉर्डिंग त्यांनी ऑप्शनमध्ये पण प्रीमियम स्टेबल ठेवली होती आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी मोमेंटम दिलं. माझा जो ट्रेड होता तो निफ्टीमध्ये होता. भरपूर जणांनी माझ्यासोबत पण निफ्टीमध्ये पण ट्रेड घेतला आणि जे कन्झर्वेटिव्ह प्ले करतात त्यांनी इथे पण घेतलं होतं. त्यांचं पण जबरदस्त आज प्रॉफिट बुक झालेलं आहे. तर ओव्हरऑल आजचा सिनेरिओ काय होता मार्केटचा, आपला गोल्डन सेटअप कुठे ऍक्टिव्ह झाला, त्याला आपण कसं मॅनेज केलं, कशा पद्धतीने त्याला आपण प्रॉफिट बुक केलं, A to Z तुम्हाला इथे क्लिअर झालेलं असेल. पुन्हा एकदा तुम्हाला मी ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो की काय टायमिंगवर आपण त्याला एक्झिट केला आणि कोणत्या टायमिंगला त्याला बुक झाले. तर डायरेक्टली मी इथे आता ऑर्डर बुक लावून घेतो. तर इथे ऑर्डर बुक मी लावून घेतलेला आहे. इथे तुम्हाला क्लिअर दिसत असेल की आपला जो ट्रेड आहे आजचा तो एक्झॅक्टली आपण घेतलेला आहे 10 वाजता. 10 वाजता आपण निफ्टीचा जो आहे 24,500चा पुट बाय केला. तो झालेला होता आपला 44.65 मध्ये, ऑलमोस्ट 45 रुपयात आपण तो बाय केला होता. ठीक आहे, त्यानंतर प्रॉपरली ट्रेल करत एक्झॅक्टली त्याला आपण जे बुक केलेलं आहे ते केलं आहे 11:10. ओके, तर तिथे पण बघू शकता 24,500चा पुट आपण तिथे सेल केला आहे, बुक केला आहे. तो आपला झालेला आहे 106 मध्ये. ऑलमोस्ट तुम्हाला तिथे दाखवलं पण मी की 135%च्या जवळपास आपण तिथे बुक केला आहे. ज्याने 1 लाख लावले असतील त्यांचा 1,35,000च्या जवळपास बुक झाले असेल आणि टोटल जी मोमेंटम केली होती ते होती 170%ची. म्हणजे टोटल जर केले तर 1,70,000च्या जवळपास तिथे त्यांनी प्रॉपर प्रॉफिट दिलेला आहे. भरपूर जणांनी जॅकपॉट आज बुक केलं. 30-30, 40-40, 50-50 हजार तर मी कंटिन्युअसली स्क्रीनशॉट कंटिन्यू बघतोय. आता पण जे रिव्हर्समध्ये ट्रेड करते त्यांचे पण कंटिन्युअसली स्क्रीनशॉट येत आहेत व्हॉट्सअपवर, ते पण मला क्लिअर दिसत आहे. तर जबरदस्त वेळी आज आपला सेटअप परफॉर्म केला आहे आणि अल्टिमेट लेवलनी आपण बनवला आहे. तर कंटिन्यू तुम्ही बघू शकता की लास्ट 7 तारीख होती तेव्हा आपला स्टॉप लॉस हिट झाला होता. आपण रेडमध्ये लॉसमध्ये बुक केलेलं होतं. त्यानंतर एकही स्टॉप लॉस आपला बुक झालेला नाही आहे. कंटिन्युअस आपण लाईव्हमध्ये येतोय, रोज ट्रेड घेतोय आपल्या सेटअप अकॉर्डिंग आणि रोज आपण काही ना काही प्रॉफिट बुक करतोय. आज पण आपण जॅकपॉटच प्रॉफिट बुक केलं आहे जे की 135%चं आहे. ठीक आहे, मी पण केलं, माझ्यासोबत सर्वांनी जे लाईव्हमध्ये होते प्रीमियम स्टुडंट सर्वांनी केलेला आहे. असंच हा रिझल्ट आपण कंटिन्यू ठेवणार आहे. 100% जेवढी मुवमेंट मार्केट देणार तेवढी 100% आपण आपल्या खिशात टाकणार आहे, जे की मी तुम्हाला रोज सकाळी 9 ते 11 लाईव्हमध्ये प्रूफ करून दाखवणार आहे. तर आजच्या ट्रेडची क्लॅरिटी तुम्हाला इथे पूर्णपणे आलेली असेल. जसं माझ्याजवळ वेळ फ्री राहणार तसं जसं मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार. 100% तुम्हाला काही ना काही लर्निंग देत राहणार. तर आजच्या एज्युकेशन व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय बाय.